शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पेट्रोलचे 3 रुपये आणि डिझेलची 3 रुपये दरवाढ झालेली आहे आणि त्याचबरोबर CNGची काही दिवसापूर्वी दरवाढ झालेली आहे, गॅसची दरवाढ झालेली आहे आणि या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय. परंतु येणाऱ्या दिवसात आज सर्वसामान्य लोकांनी सुद्धा आज सामान्य लोकांचं कंबरडं मोडलं आहे. आज मोदी सरकारने विरोधक सुद्धा शिल्लक ठेवले नाहीत आवाज उठवण्यासाठी आणि जर आपण हे केलं नाही तर मोदी सरकार 15 ते 20 रुपये डिझेल आणि पेट्रोल दरवाढ करणार आहे आणि त्यांना इशारा देण्यासाठी हेच आम्ही आंदोलन केलेलं आहे. आणि आज आपण बघितलं एकीकडे मोदी सांगतायत लोकांना चालत फिरा म्हणून आणि आपण परदेशात फिरतायत. आज काही मंत्री EV कारचं सांगतायत, परंतु आपण 25-25 गाड्या घेऊन या जिल्ह्यामध्ये आपण काल बघितलं असेल सगळे मंत्री आमदार फिरतायत आणि या सगळ्याचा निषेध म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने होईल की जेणेकरून पुढची दरवाढ तरी रोखली पाहिजे. आणि या सरकारने जे आम्हाला आश्वासन 100 दिनाचं दिलं होतं ते आश्वासन गेलं कुठे?